आज आपण बराक ओबामा यांच्या 2008 मधल्या एका पुस्तकावर बोलणार आहोत. चेंज वी कॅन बिलीव्ह इन, ओबामाज विजन फॉर अमेरिका. हो, हे महत्वाचं पुस्तक आहे. महत्वाचं म्हणजे हे लक्षात घ्यायला हवं की हे काही त्यांचं आत्मचरित्र वगैरे नाहीये, नाही, अजिबात नाही. तर त्यांच्या पहिल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या वेळी अमेरिकेसाठी त्यांची धोरणं काय असतील, त्यांची दृष्टी काय आहे, याचा एक आराखडा त्यांनी यात मांडला होता. अगदी एक प्रकारचा जाहीरनामाच होता तो. म्हणजे थेट लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न की बघा आम्ही हे करू इच्छितो. तर याच माहितीच्या आधारावर आपण आज जरा सखोल चर्चा करूया. हो, बघूया काय काय मुद्दे होते त्यात. 2008च्या त्यावेळच्या अमेरिकेची परिस्थिती आणि त्यांची धोरणात्मक दिशा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बरोबर. पुस्तकाचा जो गाभा आहे तो अर्थातच बदल या संकल्पनेभोवती फिरतो. त्यांच्या मोहिमेचा तो नाराच होता हो, चेंज दिसतो. म्हणजे मध्यम वर्गाला कसं उभं करता येईल यावर लक्ष आहे. उदाहरणार्थ, काम करणाऱ्या कुटुंबांना टॅक्समध्ये सूट देणं, हो, कर सवलत, पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, त्यात गुंतवणूक करून नोकऱ्या निर्माण करणं आणि लहान उद्योगधंद्यांना पाठिंबा देणं वगैरे. अगदी. आणि यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आर्थिक विकासाची जी कल्पना आहे ती नेहमीसारखी वरतून खाली म्हणजे टॉप डाऊन नाही आहे. अच्छा, मग कशी आहे? ती खालून वर किंवा मध्यभागी केंद्रित आहे, म्हणजे मिडल आउट किंवा बॉटम अप. ओके, म्हणजे मध्यम वर्गाला सशक्त करा, मग अर्थव्यवस्था सुधारेल असा विचार. बरोबर. याचा संबंध ते अमेरिकेचं वचन म्हणजे अमेरिकास प्रॉमिस पुन्हा नव्याने स्थापित करण्याशी जोडतात. अमेरिकेचं वचन? हो, म्हणजे प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे, आर्थिक सुरक्षा मिळाली पाहिजे. आणि हे सगळं 2008ची जी आर्थिक मंदी होती त्या पार्श्वभूमीवर खूप महत्वाचं होतं. लोकांना एक आशेचा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न होता. बरोबर आहे. म्हणजे त्यावेळच्या ज्या चिंता होत्या त्यांना थेट भिडण्याचा हा प्रयत्न होता. ठीक आहे, हे झालं अर्थव्यवस्थेबद्दल. याशिवाय आणखी कशावर भर आहे पुस्तकात? अर्थव्यवस्थेइतकाच किंबहुना जास्तच भर आरोग्य सेवेवर आहे. हेल्थ केअर, हो. म्हणजे सगळ्यांसाठी परवडणारा आरोग्य विमा कसा उपलब्ध करता येईल, आरोग्य सेवेचा जो खर्च वाढतोय तो नियंत्रणात कसा आणायचा, आणि प्रतिबंधात्मक काळजी म्हणजे प्रिव्हेंटिव्ह केअर त्याला प्रोत्साहन कसं द्यायचं, हे मुद्दे आहेत. आणि हे केवळ आर्थिक नाही तर कुटुंबांच्या सुरक्षितेशी पण जोडलेलं आहे असं दिसतंय. अगदी. कुटुंबांची सुरक्षा, संधी आणि सुरक्षा हे दोन महत्वाचे शब्द दिसतात वारंवार. संधी आणि सुरक्षा, यासोबतच संधी निर्माण करणाऱ्या इतर गोष्टी पण असतीलच ना? हो, नक्कीच. म्हणजे आरोग्य सेवेला जोडूनच मग ऊर्जा आणि हवामान बदलाचे विषय येतात. अच्छा, एनर्जी आणि क्लायमेट चेंज. हो, रिन्युएबल एनर्जी म्हणजे अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देणं आणि त्यातून ग्रीन जॉब्स म्हणजे हरित नोकऱ्या निर्माण करणं. आणि त्याचबरोबर शिक्षण व्यवस्था, एज्युकेशन सिस्टममध्ये सुधारणा. शिक्षणामध्ये काय काय मुद्दे होते? लहान मुलांसाठी प्री स्कूल शिक्षण म्हणजे प्री के एज्युकेशन महत्वाचं मानलं आहे. शाळांना जास्त निधी देणं आणि कॉलेज शिक्षण जास्त लोकांना परवडेल असं करणं. म्हणजे हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे, शिक्षण, आरोग्य, ऊर्जा. बरोबर. हे सगळे सर्वसामान्य माणसांसाठी, कुटुंबासाठी संधी आणि सुरक्षितेचे आधारस्तंभ आहेत असं ते पाहतात. हे झालं सगळं देशांतर्गत धोरणांबद्दल. पण अमेरिकेची जगातली भूमिका काय असावी? म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा, फॉरेन पॉलिसी याबद्दल काय विचार आहेत? तिकडेही बदल हाच शब्द महत्वाचा आहे. परराष्ट्र धोरणामध्ये डिप्लोमसी म्हणजे मुत्सद्देगिरीवर जास्त भर. अच्छा. मित्र राष्ट्रांशी संबंध पुन्हा चांगले, अधिक दृढ करण्यावर भर. इराक युद्ध जे आहे ते जबाबदारीने संपवण्याचं वचन दिलं आहे. अलायन्सेस यावर भर आहे. आणि देशातला कारभार म्हणजे गव्हर्नमेंट रिफॉर्म्स बद्दल काही? हो, त्याचाही स्पष्ट उल्लेख आहे. सरकारी कारभारात जास्त पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी आणायला हवी. ओके. नैतिक आचरण, एथिक्स आणि लॉबिंग करणाऱ्या कंपन्यांचा जो प्रभाव असतो सरकारवर, त्याला आळा घालण्यासाठी काहीतरी सुधारणा करणं गरजेचं आहे असं म्हटलं आहे. म्हणजे सरकारवरचा लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी हे सगळं महत्वाचं आहे. बरोबर. आणि यालाच जोडून मग नागरिकांनी राजकारणात जास्त सक्रिय व्हावं आणि पक्षीय मतभेद विसरून एकत्र यावं असं आवाहन पण आहे. म्हणजे एकीकडे ठोस धोरणात्मक आराखडा आहे आणि दुसरीकडे लोकांना एकत्र आणण्याचा एक भावनिक आवाहन पण आहे. हो, हा समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतोय. पक्षीय, वांशिक, आर्थिक असे सगळे भेद बाजूला सारून एक जास्त समावेशक, इन्क्लुझिव्ह अमेरिका घडवण्याची कल्पना मांडली आहे. पुस्तकाचा सूर पण तसाच वाटतो.
आशावादी आहे, पण त्याच वेळी धोरणांवर आधारित प्रॅक्टिकल उपाय सुचवणारा आहे. अगदी तसंच. थोडक्यात सांगायचं झालं तर हे पुस्तक म्हणजे फक्त काही भाषणं किंवा वैयक्तिक गोष्ट नाहीये. नाही. हा शासनाचा एक ब्लूप्रिंट आहे, आराखडा आहे आणि यात ओबामांच्या 2008च्या मोहिमेतला तो जो आशावाद होता, जी व्यवहार्यता होती आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची जी वृत्ती होती, ती स्पष्ट दिसते. त्यावेळच्या अमेरिकेसाठी एका नव्या दिशेचं सुतोवाच होतं हे. नक्कीच. आणि यावर विचार करण्यासारखी एक गोष्ट अशी आहे की ही जी सगळी धोरणं होती ती केवळ त्या वेळच्या समस्यांवरची उत्तरं नव्हती. अच्छा. त्यामागे एक मोठा विचार होता. नागरिक आणि सरकार यांच्यातलं नातं कसं असावं आणि जगात अमेरिकेची भूमिका नक्की काय असावी याची एक प्रकारे पुनर्मांडणी करण्याचा हा प्रयत्न होता. खरं आहे. तर आजच्या या चर्चेतून आपण बराक ओबामांच्या 2008च्या चेंज वी कॅन बिलीव्ह इन या पुस्तकातल्या काही महत्वाच्या धोरणात्मक कल्पना आणि त्या मागची त्यांची भूमिका समजून घेतली. हो. जाता जाता एक विचार मनात येतो आहे. 2008 साली मांडलेल्या या कल्पना, ही धोरणं आज इतक्या वर्षांनी या बदललेल्या जगात कितपत समर्पक वाटतात किंवा किती प्रभावी ठरल्या असतील, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. निश्चितच. त्यावरही कधीतरी बोलता येईल.